बा लक्ष द्या. कोणतं पेज नंबर 192 काढलो का? कोण कोण आहेत भागीदार? बर अनु, रेणू आणि दिन्नू. अनु, रेणू आणि दिन्नूचं प्रमाण कसं आहे? बर 2:1 म्हणजे टोटल किती? 500. आपण लिहून ठेवला वरी. ओके. आता नंतर समावना टिक करायचे. पहिली समावना बघा, लक्ष द्या. आत्मद्रत संपत्ती म्हटली वरी आहे का? आपण बघा आहे का? करा टिक. हा नेक्स्ट समावना कशावर आहे? त्याच्या पुढे संयंत्र वरी आहे का? चेक करा, करा टिक. नेक्स्ट कशावर म्हणते? बरं उपस्कर. उपस्कर आहे का वरी? चेक करा, करा टिक. आणि नंतरची काय म्हणते? सर्वरून को शोध्य आहे. याचा अर्थ सर्वरून को वसूल योग्य आहे किंवा यापुढे संशयित कर्ज निधीची गरज नाही. त्याचे 3 अर्थ होते. सांगितलं होतं का? तिने पण लिहून दिलं तो कालच झालं ना. हा आज रिपीट आले म्हणजे ऋणकोला पण टिक करा. चला पटशिऱ्या. दुसरी समावना कशावर आहे? बरं ख्यातीवरी आहे का? बघा बरं ख्याती आहे का? चलो मग त्याला टिक करा. असेल तर टिक करायचं, नसेल तर डायरेक्ट सॉल्व करतो. माहिती आहे ना. हा तिसरी समावना काय म्हणते? बरं दिनूला निवृत्तीच्या वेळी काय द्यायचे? धनादेश द्यायचे. हां धनादेश म्हणजे जिथं रोख देत आहोत तिथं बँके थ्रू देणार आहोत, म्हणजे बँकेतून पैसे काढणार आहेत. आलं लक्षात. म्हणजे बँक आपण नेहमी रोख किंवा बँक शिल्लक हे कुठं दाखवतो? आपण येणाऱ्याला दाखवतो ना. चलो चौथी समावना काय? दिनूला भांडवल खाते शिल्लक त्याच्या कोणत्या खात्याला? म्हणजे ते शेवटी टॅली करते वेळेस बघायचे. बरोबर आहे ना. चलो आता ट्रान्सफर करायचं. ऑलरेडी आपली खाती तयार आहेत. नावे जमा वगैरे लिहा. दिलाव सांगा बरं. आता पहिलं देयता बाजूचे पद भांडवलच्या जमाला आणि दुसरीकडे देयताला. पहिलं पद काय? बोंबला बरं मोठ्यानं. धनी. धनी कुठे येते? दाखवा. धनको. इनर काउंटर बर किती? 8,000. नेक्स्ट हा देय विपत्र. देय कुठे येईल? बर दाखवा. देय विपत्र आउटरला 2,000. अमाऊंट सोपी सोपी येतं. दिदी कुठे येते या भांडवलच्या? एक ओळ सोडूनच घ्यायचे ना. हा एक ओळ सोडून घ्या. राखीव निधी खाते. खाते शब्द लिहा बरं का. मग आता प्रवेशामध्ये कोण घेतात म्हणतो आपण? जुने भागीदार. जुन्या प्रमाणात घेतात. पण निवृत्ती मृत्यूमध्ये कोण घेतात? सर्व भागीदार. बरोबर आहे ना. मग सर्व भागीदार म्हणल्यास कोणत्या प्रमाणात घेतील? 2:1 म्हणजे टोटल किती? आता 5. मग अमाऊंट किती आहे बघा बरं. 5च आहे का? 5,000चे 500 केल्यास 2100ला किती येते? 1,000. बरोबर आहे ना. मग अनुला किती द्यायचे? तर 2 म्हणजे 2,000. रेणूला 2,000. 4,000 कुठून आले? 1,000. एवढ्या सोप्या याच्यात चुकत जाऊ नका. हा नेक्स्ट काय बरं? बोंबला भांडे कंपल्सरी भांडवलच्या का म्हणताव? शेपूची भाजी आणली. हा अन्नवानाचं किती आहे? 40,000. रेणू काकाचं 30,000. 15,000. दिनू वहिनीचं 15,000. चलो नंतर संपत्ती बाजूची पद. आता संपत्तीची सगळीच पद जशाच तसं कुठे येतील बरं. फक्त कोणतं पद सोडून म्हणतो आपण? प्रवेश निवृत्ती मृत्यूमध्ये नफा तोटा दिलं तर ती भांडवलच्या नावेला. जसं राखीव निधी देत आहोत त्याच पद्धतीने ते पण द्यायचे. आलं लक्षात. आता सगळीच पद आता संपत्तीला दाखवू ना. चला पहिलं काय? बोंबला बँक. इनर काउंटरला किती? ओके 5. तर 5,000. त्याला पटाबर रान सोडा. नंतर नेक्स्ट ऋणको. कोणती रक्कम घेतो? मूळ किती आहे? 20 का? ओके 20,000. इनरला ना. ओके नंतर नेक्स्ट उपस्कर. काय असते? उपस्कर किती अमाऊंट? 15,000. घाई करू नका. दमाने. आपल्याला काय कुठं ते भंडाऱ्याचा कार्यक्रम नाही जायचं म्हणून असं तवली घेऊन. नंतर नेक्स्ट संयंत्र किती? 4,000 ना. इनर्स ना. नेक्स्ट कसली आहे ती? आत्मद्रत संपत्ती म्हणजे स्वमालकीची संपत्ती रे. आत्मद्रत स्वतःच्या मालकीची. किती? इनर काउंटर. इनरला 27,000. नेक्स्ट काय? ख्याती. ख्याती सुद्धा आपली काय असते? संपत्ती. दाखवा मग संपत्ती बाजूस ख्याती. पण समान आहे ना त्याच्यावर. तर इनरला किती? 30,000. जर समजा ताळेबंदामध्ये ख्याती नसेल तर आपण डायरेक्टली सॉल्व्ह करतो. बरोबर आहे ना. आणि दुसरं
संस्थेचं जर म्हटलं तर तिघांना पण देतो, बरोबर आहे ना. आणि त्याच्या हिश्श्याकरिताचा उल्लेख असेल तर फक्त त्याच्या हिश्श्याच काढत असतो आपण. आलं लक्षात. आता समूहाना क्रमांक 1, पण 1 बघण्याच्या अगोदर रिटायर कोण झाले मला ते सांगा. दिनू. दिनूला काय लावू? कुक्कू. हळद लावलो आज, कारण आता हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होते ना आता. हा, पहिली समूहाना संपत्तीचे पुनर्मूल्यांकन पुढील प्रमाणे आहे. पहिलं पद कशावर आहे बर? आत्मदरत संपत्ती. किती रुपये बर? 30,000. अगोदर किती होतं बघा बर? 27. आता किती? मग याचा अर्थ वाढेल एक कमी. किती? काय करू? प्लस. काय म्हणू? काय वाढू? अच्छा, 3,000 रुपये वाढतो. आउटरला 30,000. मग प्लस केलो, संपत्ती वाढली. खर्च का उत्पन्न झालं दिदू? उत्पन्न. उत्पन्न म्हणल्यास पुनर्मूल्यांच्या जमाला. कशामध्ये वाढले? अच्छा, आत्मदरत संपत्ती खाते. आत्मदरत म्हणजे काय? स्वतःच्या मालकीची. किती रुपये? 3,000. स्वतःच्या मालकीची रे. मालकिनीची कशाला? आणि स्वतःच्या मालकीची आपली फक्त बायको असते, दुसरं काय नसतंय. आणि नेक्स्ट बोंबला संयंत्र. संयंत्र काय असते? मग आता संयंत्राची अमाऊंट तिथं समावणीत किती म्हटले सांगा एकदा? 4 का 5? 5,000. अगोदर किती होती चापचून बघा. वाढले का कमी झाले? किती न करा मग प्लस. वाढमाय 1,000. प्लस केल्यानंतर आउटरला वा 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 हुशारात तुम्ही. आता 1,000 रुपये प्लस केलो, मग आपलं खर्च का उत्पन्न बर? उत्पन्न. तर पुनर्मूल्यांच्या कशामध्ये वाढले? गुड गुड. संयंत्र खाते. किती? 1,000. कॉलेजमध्ये पण असा आवाज असते का सगळ्यांचं? सुरमे आणि तालमे? नाही. मॅडम माझ्या नावानं बोटाच म्हणते बाबा तिथं. हा, असं चर्चा नसतेच का? म्हणजे का प्लस केलो, प्लस करून त्याचा दुसरा इफेक्ट जमाला येईल, पण काय येईल? आपण सगळे कारण सहितच गेलो ना. वाढाले म्हणजे याचा अर्थ आपलं काय ते उत्पन्न असं समजून करायचंय. असो बाबा, तू काय बस सांग. हा, त्याच्या पुढला आता कशाचं आहे बर? अगोदर किती होतं चापतून बघा. आता किती म्हणते? याचा अर्थ वाढायला कमी होईल. किती न? कारण काय असेल कमी होण्याचं? गुड. घसारा. करा मग. उपस्कारातून मायनस घसरगुंडी. आणि घसरगुंडी खेळल्यानंतर सुद्धा नुकसानच होते ना. मायनस आउटरला 12,000. मग आता घसारा संस्थेस काय असते? खर्च म्हणल्यास पुनर्मूल्यांच्या नावेला. कशावर आकार लाव? ऋणकोला असं तासून तासून करूत आपण, आहे की नाही? उपस्कर. ऋणको ग्राहक असतो. ग्राहकावर घसारा म्हणजे झीज होईल काय ग्राहकाची? किती? 3,000. आणि घसारा ही संस्थेचा खर्च आहे, मान्य आहे. ओके, पण ती प्रत्यक्ष खर्च आहे का अप्रत्यक्ष खर्च आहे? बरं, घसारा संस्थेचा खर्च आहे, मान्य आहे, पण प्रत्यक्ष खर्च आहे का अप्रत्यक्ष खर्च आहे? लाजा जीवाला लाजा. दाव घेऊन जावा मरा तिकडं. उत्पादन करते वेळेस रोज उठून घसारा करतो का? कसदिया करतो वर्षाच्या शेवटी. म्हणून ती कसलं खर्च आहे? अप्रत्यक्ष. अंतिम खात्यामध्ये ध्यानात ठेवा जरा. अवघड आहे बाबा. नंतर नेक्स्ट. माझी इज्जत काढते तोटाले भाऊ चांगलीच. जाऊ दे बाबा, अवघड आहे. हा, शेवटी काय राहिली? सर्व ऋणको शोध्य आहे. ओके, चहा शोधायचे का आपल्याला? नाही. शोध्याला दुसरं नाव काय म्हणतात? सर्व ऋणको वसुली योग्य आहे किंवा संशयित कर्ज निधीची यापुढे गरज नाही. एकाच लेकराची इथं किती नाव आहेत आपले? टोटल 3 नाव आहेत. आणि 3 नावांना हाक मारलो म्हणजे काय अलग लिकरू येणार आहे का आपल्या जवळ? इथं नाही. मग आता सर्व ऋणको शोध्य आहेत याचा अर्थ बुडणार नाहीत. मग कसं सॉल्व्ह करायचं? तर अगोदर समजून घ्यायचं. इनरला अगोदर ताळेबंदात कसं होतं बरं? इनरला 20 होतं, त्याच्यातून वजा किती होतं? आणि आउटरला. मग आपण ट्रान्सफर करते वेळेस अगोदर कोणती रक्कम घेता? मूळ रक्कम. मूळ पत्रिकेवर रक्कम किती आहे आपल्या? 20,000. 20,000 दाखवलो. मग मी तवा दिनू जाण्याच्या अगोदर मी संशय काय खात होतो? बरं, माझे किती बुडतील वाटायचे? 1,000. पण दिनू गेल्याच्या नंतर 7.5 गेली माझी, बरोबर आहे ना? मग गेल्याच्या नंतर ना ती बुडणार होती 1,000, पण आता ती बुडणार आहेत का? नाही. ती मिळाली ना. मग मिळाल्यानंतर इथं मायनस करत परत बसायचंय का मला? नाही. म्हणजे 20,000ला 20,000 आउटरला येईल की? आता दाखवा मग. 20ला 20 आउटरला. पहिला इफेक्ट क्लिअर.
ओके. मग आता दुसरं रिपीट कसं बरं, मला गेल्या वेळी डाऊट कितीच होतं बरं बुडतील म्हणून, पण आता ती मिळणार आहेत ना. मग आता बुडणार आहेत का ते, नाही बुडणार आहेत का मिळणार आहेत, मग मिळणार आहेत म्हणल्यानंतर खर्च का उत्पन्न, तर पुनर्मूल्यांच्या दाखवा. पण कुणाकडून नाव आहे का, नाही. मग काय म्हणतो, संबुक खाते किती रुपये बर, 1000. संबुक याचा अर्थ संशयित बुडीत कर्जनिधी, नाहीतर संबुक म्हणजे संबूळ म्हणचाल. नेक्स्ट झालं. आता याच्यानंतर कोणती संभावना आहे बरं आपल्याला, दुसरी. चला झोपेतून उठा आणि दुसरी संभावना सॉल्व्ह करायला लागा आता, कारण दिसायला लय मोठं दिसायला आहे की नाही आपल्याला, बरोबर आहे. मग आता काय काय दिले बघा बरं तिथं. ख्यातीचे मूल्य संस्थेच्या मागील किती म्हणते बरं, सरासरी नफ्याच्या किती पट लावा, अच्छा लावू तर आपल्या कुठं बापात जाईल आहे की नाही. मग आता मागील 5 वर्षाचे नफे आपल्याला खाली दिलेले आहेत, काय झाले, अच्छा अच्छा दमान जावा. हां बा आता लिहा. मग आता वर्किंग नोटमध्ये ख्यातीचे आगणन, ख्यातीचे आगमन वर्किंग नोटमध्ये फास्ट. ख्यातीचे आगमन, आगमन लिही चाल, आगणन म्हणायचं. ओके. ख्यातीचे आगमन खाली लिहा सूत्रानुसार कोणत्या, सरासरी नफा. मग लिहा सरासरी नफा बरोबर सरासरी नफा बरोबर सूत्र सांगा बरं पटशिऱ्या मला बया. एकूण वर्षाचा नफा वजा तोटा भागिले एकूण वर्ष. सूत्रपाठ नाही तर उद्या लेकराचे नाव कसं ध्यानात ठेवतो की बुवा झालेले आपल्या. सरासरी नफा बरोबर एकूण वर्षाचा नफा वजा तोटा भागिले एकूण वर्ष, भागिले एकूण वर्ष. चला मग आता मान्य आडव्या पद्धतीने करता येते ना. हां चला मान्य करा. मग आता 5 वर्षाचेच आहेत ना. पहिल्या वर्षात किती आहे सांगा बरं, 1000. लय बे छोटे छोटे अमाऊंट दिलेत बो इथं. हां 2014-15 घेतलं, नंतर 15-16 किती आहे, 10,500. 10,500 जर समजा इकडे झालं तर असं काही फरक पडणार नाही, पण सिरियलनं लिहा. नेक्स्ट प्लस 16,000. नेक्स्ट बोंबला 14,500. नेक्स्ट बोंबला, नेक्स्ट बोंबला संपलं का, भागिले वरी किती वर्ष आले तर खाली वड 5ची. मग हां बघा बरं टोटल किती होते तर, थांबलो इथंच. एकावन्न 500 येते ना का 51,000 येते, अच्छा 51,000 येते का. बरं चला 51,000 भागिले किती बर 5 बरोबर. चलो आता बघा सरासरी नफा कसं काढायचे आहे का नाही, किती बेरीज येईल हो का, 10, 20, 30, 40,000. किती झाली 40,000. पुन्हा नंतर ना ही 500 आणि ती 500 झाली म्हणजे ती 5,000. 6 आणि 5 11, 11 आणि 1 12. हे 500 आहेत ना. इथं किती रुपये आहेत बरं 6,000. इथं किती रुपये आहेत बरं 4,500. म्हणजे 4,500 आणि 500 किती होते तर 5,000. 5,000 आणि 6,000 किती होते तर 11,000. 11,000 आणि ही 1,000 किती होते तर 12,000. म्हणजे 40,000 प्लस 12,000 किती होते तर 52,000. येते का, येते का बघा. रिपीट बघा. चला उभ्या पद्धतीने मान्य करा, पण बघा 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 घंटाभर वेळ आहे आपल्याला. हा येऊ का 10,500 आणि 1,000 11,000 कोणतं 52,000 आलं. मग आता 5 न भाग घालायचं ना. आता सरासरी नफा म्हणजे 5 1 5 5 1 5 हो का. आता इथं अजूक लक्ष द्या हो का. ओके आता 5 न एक अंकाला भाग घालत चला लाव. आता 5 न 2 ला भाग जातंय का नाही, म्हणजे आता इथं 0 देऊन पुढलं 0 वाढवायचं ना. म्हणजे आता इथं 0 द्या तवाच इथं जोड झालं आपलं तयार. 5 चोक 20. मग किती 0 राहिले बरं आता 2 0 ना. म्हणजे किती आलं बरं 10,400 एका हिश्श्याला. 10,400 एका हिश्श्याला. कसं काढलं बरं डायरेक्ट मी 5 चोक 20 केलो का नाही, मध्ये एक 0 दिलो म्हणजे 10,400 आलं. जर समजा डायरेक्ट दिलात तर 1,400 येते. मग 1,400 होते का
नाही. आलं लक्षात इथपर्यंत. आता 10,400 ही काय आलं बरं आपलं सरासरी नफा, बरोबर आहे ना. मग सरासरी नफ्याचे किती पट लावा म्हटले आपल्याला, तिप्पट, म्हणजेच गुणिले किती करायचे बरं आता 3, बरोबर. बघा बरं आता किती होते, 10 त्रिक 30 आणि 4 त्रिक 12, 31,200 किती, 31,200. ओके. मग पण हे 52,000 तर बरोबर आहे ना. हा, मग आता 31,200 आपलं काय आले बरं सरासरी नफा आले. मग आता इथं इतके वेळ लागला आपल्याला ख्याती काढण्यासाठी, म्हणजे जी काय सरासरी नफा किती पट करायचं होतं, आलेच्या तिप्पट करायचं होतं, आणि तिप्पट करून आपलं नफा किती आलं बरं 31,200. आणि आलेल्या रकमेला आपल्याला काय समजायचे आता इथं, ख्याती. काय समजायचंय, ख्याती समजायचे, बरोबर आहे ना. मग आता ताळेबंदामध्ये अगोदरचं चेक करा बरं किती आहे, 30,000. आता ख्याती किती म्हणते, 31,200, बरोबर आहे ना. म्हणजे जसं आपल्याला डायरेक्ट ख्यातीची रक्कम 31,200 म्हणायचं होतं, तिथं न म्हणता आपल्याला काढायला सांगितलं होतं, आपण काढून घेतलो. मग अगोदर किती किंमत होती, आता किती म्हणते, याचा अर्थ वाढायला का कमी होईल, किती न 1,200 करा. मग अगोदर याच्यात प्लस वाढ 1,200. आपले कन म्हटले का कुठं, त्याच्या आजूबाजूला कुठं म्हटले का विचारा, बघा नाही ना. मग आउटरला किती आले, 31,200. मग आता 1,200 प्लस केलो, मान्य आहे ना. मग आता राखीव निधी असेल, सामान्य निधी असेल, संचित निधी असेल, पुनर्मूल्यांकन नफा असेल, पुनर्मूल्यांकन तोटा असेल किंवा ख्याती असेल, कोण आटून घेतात म्हणतो निवृत्तीमध्ये, जुने का सर्व भागीदार. प्रवेशामध्ये कोण घेतात, जुने भागीदार, आणि इकडं कोण घेतात, सर्व भागीदार घेतात. आणि फक्त इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायचं म्हटलं होतं आपण, जर समजा ख्यातीचं जर आपलेखन जर म्हटलं, काय आपलेखन म्हटलं तर कोण करतात, राहिलेले भागीदार. मग मला सांगायचं राहिलेले कोण कोण असतील बरं. जर दिनू जर कटला तर राहतात कोण कोण बरं, व्यवसायात कोण कोण राहतात, एक तर अनु आणि दुसरं रेणू राहतात, ही राहिलेली आहेत. पण सध्या आपल्याला आपलेखन करायचंय का, नाही, वाटून द्यायचंय. वाटून कोण घेतात म्हटलं, इथं सर्वच भागीदार घेतात. वाटून म्हटल्यानंतर वाटून शब्द आले की भांडवलच्या कुठे येते बरं, जमा बाजूस लिहा. मग इथं अगोदर ख्याती खाते किती रुपये वाटून द्यायचे, तर 31,000 का. वाढ किती झाली आपली, फरक 1,200 रुपये, तेवढंच द्यायचंय. त्या अगोदरचं तर झालेलं आहे ना त्याचं विल्हेवाट. आत्ताचं फरक किती रुपयाचा आहे, 1,200, तर दाखवा तेवढेच. 1,200 आता किती शे करायचे, तर 5, बघा भागिले 5, बरोबर. 5 एक 5, 5 दुने 10, मग 12 मधून 10 गेले, राहिले किती 2, 5 चोक 20, 0 असे 0, म्हणजे 240. 21ला तर गुणिले पहिल्याला किती द्यायचे, 2, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 1 ना, 480, 480 आणि 240. हे तिन्हीची बेरीज आपली प्लस केल्यानंतर तेवढीच येवी लागते बरं का. किती, 1,200 येवी लागते. दिलो, झालं. आता याच्यानंतर काय म्हणते बरं, बघा बरं. आता इथपर्यंत काय नाही ना आता. हा, आता याच्या पुढलं समावेश वाचा बरं. आता मेंढेकर डबल वाच. दिनूला निवृत्तीच्या वेळी 3,000 धनादेशाद्वारे द्यावे. धना का धनादेशाद्वारे, अच्छा धनादेशाद्वारे. ओके. दिनूला निवृत्तीच्या वेळी किती द्यायचे म्हणते, 3,000 रुपये. कसं द्यायचे, तर रोख द्यायचे का, नाही. जर समजा रोख दिलो, असं काय बदल नाही बरं का. कोणतं, रोख जर दिलो तर रोख दिल्यानंतर पैसे वाढतात का कमी होतात, आपले पैसे वाढतात का कमी होतात, खात्यामध्ये कमी होतात. प्लस करतो का मायनस करता, मायनस. दिल्यानंतर मायनस, तर भांडवलच्या कुठे दाखवताव, नावेला, भांडवलच्या नावेला. आणल्यानंतर प्लस करतो का मायनस करताव, प्लस, तर भांडवलच्या जमाला. आज सगळेच क्लिअर करून घेऊ, त्याचं हेंडगास मिटवतो. आता रोखचं समजून घेतलो. आता धनादेश म्हणेल काय, धनादेशला दुसरं नाव काय, चेक, बरोबर आहे ना. पुन्हा लिहून घ्या वाटलंच, नेफ्ट म्हणेल, नेफ्टद्वारे म्हणेल, किंवा RTGS द्वारे सुद्धा म्हणेल. ओके. कसं कसं म्हणेल, धनादेशाद्वारे म्हणेल, नेफ्टद्वारे म्हणेल किंवा RTGS द्वारे म्हणेल. ओके, झालं, सांगतो. लिहून घेतलात ना. आता नेफ्टचं लॉंग फॉर्म लिहून घ्या वाटलंच तिथं, नॅशनल
इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर इंग्लिशमध्ये येते ना लिहिता हां काय म्हटलो नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ओके घेतलो NEFT म्हणजे नेफ्ट तयार झालं का आता RTGSचं इथलं पुसू कर रोख हा RTGSचा अर्थ काय राईट टाइम ग्रॉस सेटलमेंट ओके RTGSचा अर्थ काय राईट टाइम ग्रॉस सेटलमेंट झालं का चला आता एक एक समजून घेऊ रोख जर समजा व्यवसायात आली तर रोख वाढते दिलं किंवा गेलं म्हटलं की कमी होत असते त्याचं दुसरं इफेक्ट कसं होते हे लक्षात आहे आता बँकेत चेकनं जर समजा पैसे चेक दिलो तर पैसे आपले वाढतात कमी होतात बरं कमी होतात आणि चेक आपल्याला मिळाल्यानंतर आपले पैसे वाढतात का कमी होतात वाढतात बरोबर आहे त्याचे इफेक्ट सुद्धा त्याच पद्धतीने जसं रोखचे ध्यानात ठेवलं पुन्हा नेफ्ट याचा अर्थ काय म्हटलो नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणते कसं इलेक्ट्रॉनिक म्हणजेच ह्याच्यामध्ये काय काय समावेश होते तर बघा आज सगळ्यात जास्तीत जास्त लोक कशाचा वापर करले तर आपण नेफ्टचाच वापर करायला गुगल पे फोन पे भीम UPI म्हणतो पेटीएम असेल नेट बँकिंग असेल बरोबर आहे ना अजून असे बरेच अजून ॲप आहेत आपण त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आज व्यवहार करतोय म्हणजे त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला पैसे देवाणघेवाण सुद्धा करता येते बरोबर आहे ना ऑनलाईन एखाद्याला दिलो तर पैसे बँकेत वाढतात कमी होतात दिल्यानंतर कमी होतात आणि आपल्याला मिळाल्यानंतर वाढतात बरोबर आहे ना पुन्हा नंतर RTGS न सुद्धा देतात RTGS म्हणजे एक प्रकारे चेकनच दिल्यासारखं बरं का कसं चेकनच म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल सहित असते की कुणाच्या खात्यावरून कुणाच्या खात्यावर म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये देतो त्याला RTGS म्हणतो आणि RTGS न जास्तीत जास्त व्यवहार कसले होतात तर बघा 2 लाखाच्या पुढून म्हणजे लाखांचे जर व्यवहार असतील तर तेव्हा आपण RTGS द्वारे व्यवहार करायला जातो आलं लक्षात म्हणजे पॅन कार्ड तुम्हाला म्हणतात बा 50,000च्या पुढे जर व्यवहार करायचा असेल तर पॅन कार्ड कंपल्सरी आहे म्हणतात का नाही म्हणजे त्याच्या पुढे लाखांच्या पुढे जर असेल 2 लाखाच्या पुढे 2.5 लाखाच्या पुढे असेल तर तेव्हा आपल्याला काय करायचे RTGS करायचे म्हणतो आपण आलं लक्षात मग ही तिन्ही पण गोष्टी असतील कोणकोणत्या धनादेश असेल नेफ्ट असेल किंवा RTGS असेल ही काय घरून होऊ नये आपल्या किंवा आपल्या खिशातून होऊ नये तरी तिन्ही पण कुठून होईल तर आपल्या बँकेतूनच होईल तिन्ही पण कुठून होईल तर बँकेतूनच होईल तर आलं लक्षात म्हणजेच मला सांगायचं काय तर जर समजा धनादेश म्हटलं तर तिथं रोखच्या ठिकाणी काय लिहायचं म्हणतो बँक नेफ्ट म्हटलं तरी रोखच्या ठिकाणी काय लिहायचं बँकच लिहायचं नाही RTGS जरी म्हटलं तर रोखच्या ठिकाणी काय लिहायचं बँकच म्हणायचे कारण ह्या तिन्ही पण गोष्टी जर समजा आपण व्यवहार केलो दिल्याचे व्यवहार केलो तर पैसे कमी होईल बरोबर आहे ना म्हणजे बँकेतूनच कमी होणार आहेत मिळाल्यानंतर हे तिन्ही पण मार्गाने जर समजा आपल्याला मिळाले तर बँकेतच पैसे वाढणार आहेत ना खिशात वाढणार आहेत का नाही म्हणून काय म्हणायचं त्याला बँक म्हणायचे मग आता तिन्हीपैकी नेमकं कोणत्याद्वारे आपल्याला पैसे दिला म्हणते धनादेशाद्वारे दिल्यानंतर पैसे बँकेत वाढतेत का कमी होतेत कमी होते प्लस करू का मायनस करू कोणाला दिलाव बँकेला दिलाव का धनादेशाला दिलाव का धन्या तुला अजून देतो बघ पैसे म्हणायचे का दिनूला दिलाव कुणाला दिनूचे भांडवल खाते दिनूचे भांडवल हा दिनू काकूला किती रुपये दिला बरं धनादेश काका आहे का तू काकान काकू तीस तू बघत बस किती रुपये 3,000 त्यानं बायावाच्या संगतीत होता म्हणून ती काकू झाले आता झालं 3,000 रुपये मायनस केलो का मग मायनस केलो दिल्यानंतर रोख जसं देतो त्याच पद्धतीने दिल्यानंतर आणल्यानंतर प्लस तर भांडवलच्या जमाला दिल्यानंतर मायनस तर भांडवलच्या नावेला फक्त रोखच्या ठिकाणी काय म्हणायचे आपल्याला बँक म्हणायचं लिहा मग इथं बँक खाते काय म्हणायचंय बँक खाते कोणाच्या रकण्यात दिनूच्या दिनू कितव्या नंबरला आहे रे तिसऱ्या नंबर मध्ये किती रुपये 3,000 म्हणजे एवढे जी बोंब बोललो ही कशासाठी तर आता पुढल्या 3,000 रुपये नाही पुढल्या क्वेश्चन्स मध्ये नेफ्टद्वारे म्हणलेला आहे काही समायोजना नेफ्टद्वारे आहेत काही ह्याच्यामध्ये RTGS म्हटलंय मग तिथं समावना काय अलग नाही असं समजायचं काय म्हणायचं तिथं फक्त ही शब्द वापरले याचा अर्थ रोखच्या ठिकाणी शब्द काय वापरायचे बँक वापरायचे फक्त आपण व्यवहार काय होईल ते तर ओळखता येईल ना दिलं काय म्हणते मी दिलो जर म्हणल्यानंतर पैसा येते का जाते आपल्याकडे जाते म्हणल्यानंतर प्लस करतो का मायनस करतो मायनस तर भांडवलच्या नावेला
आणि त्याच्याद्वारे जर समजा ह्या तिन्हीपैकी कुठल्या तर द्वारे एक आपल्या व्यवसायात जर पैसा आला, मग पैसा आल्यास तर लक्षात येईल की आल्यानंतर प्लस करचाल का मायनस करचाल? प्लस. तर भांडवलच्या जमाला फक्त रोख जिथं लिहायचं तिथं आता शब्द का वापरायचा असतो तेव्हा बँक. कधी कधी धनादेशाद्वारे म्हणेल, नेफ्टद्वारे म्हणेल किंवा RTGS द्वारे म्हणेल, म्हणजे ही बँकेतून व्यवहार होईल. तर लक्षात राहील की. चलो आजचे बच्चे शेवटचे समान काय म्हणते बघला. दिनूची भांडवल खात्याची शिल्लक राशी त्याच्या कर्ज खात्याला स्थानांतरित करा, म्हणजे टॅली करून म्हणते. बरोबर आहे ना. आता बघा बरं एकदा इकडं नेक्स्ट पेजवर बघा, तिसरी समावना आहे बघा. मला सांगचाल का तिसरी समावना? रोहन आणि रोहितने अनुक्रमे 5,000 आणि 50,000 आणि 25,000 अतिरिक्त भांडवल कसं आणले? आता नेट बँकिंग ह्या तिन्हीपैकी कोणत्या ह्याच्यामध्ये येते बरं? नेफ्टमध्ये. नेट बँकिंग म्हणजे ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून करायला ना. मग तिथं आणलं म्हणले का दिलं म्हटले बरं? आणल्यानंतर वाढेल का कमी होईल बरं? मग प्लस का मायनस? तर प्लस तर भांडवलच्या जमाला. गुड. आणि दिल्यानंतर प्लस का मायनस? मायनस तर भांडवलच्या. गुड, हुशार झालात. मग रोखच्या ठिकाणी शब्द काय वापरणार? बँक. ओके चलो. मग आता याची टॅली करा बरं पटशिऱ्या. बा मी सुरुवातीला सुद्धा म्हणलो होतो मुली आजकाल मागं नाहीत, मुली सुद्धा आज पुढे आहेत. नफा झाले 3 आणि 2 4. बघा आता मुलीचं नाव गेला 5,000, त्याच्यातून 3,000 गेले, राहिले 2,000. त्याला नाव द्या पुनर्मूल्यांकन नफा. स्तुती केल्यामुळे लगे ही करालात का? हा. आता 2,000 रुपये कसं वाटून द्यायचे त्यांना? 2 1 म्हणजे टोटल किती? 500. 5 चोक 20 म्हणजे एकाशाला 400. हा 800 800 400 800 800 400. कोण कोण आहेत? 98 93 आणि 99. बरोबर आहे ना. हांडे दिदी कळकाले का? हा चलो अच्छे बच्चे. आता मला सांगा इकडं पुनर्मूल्यांच्या ती कोणत्या साईडला आहे बर? मग क्रॉस एंट्री म्हणल्यास भांडवलच्या का ताळेबंदाच्या जमाला जाते? नाही ना. न्यायचं असलं तसं म्हणल्यास आपण कुठे बी नेऊ शकता. किती किती? 800 800 आणि 400. हा आता कार्यक्रम पहिलं कुणाचं करायचंय? त्यानं काय पाप केलंय का त्याचं अगोदर करायला? कुकू लावले. कशामुळे लावले? तो निवृत्त आहे त्याच्यामुळं. बरोबर आहे ना. बघा बरं आता दिनवानाची कोणती बाजू जास्ती आहे? नावेला 3,000 आहे, जमाला वा 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 16,640. आकडी मात्र पटपट सांगायला भाऊ. आता 16,640 त्याच्यातून किती मायनस करायचे? तर 3,000 म्हणजे 13,640. नगदी आहेत का पैसे त्याला द्यायला? होते 5,000 रुपये बँकेत माझ्या. बरोबर आहे ना. व्यवसायाच्या बँकेत किती रुपये होते? 5,000. त्याच्यातलेच त्याला दिलाव किती? 3,000. मग राहिलेत आपल्या बँकेत किती अगोदर? 2,000 शिल्लक राहिलेत ना. मग आता देऊ शकता का तेवढे आपण त्याला? नाही. मग आता ही आज ना उद्या द्यायचे. तर म्हणजे ही आपल्या व्यवसायावर आता एक प्रकारे ती आपल्या काय झालं? आपल्या डोक्यावर कर्ज झाले ना तयार. मग लिवायला कर्ज खाते. जाताना दरविष नीट पण गेलं नाही का नाही? कर्ज करून गेला म्हणा आपल्या डोक्यावर. हा आता भांडवलच्या कुठं आहे बरं ते? मग तिकडं कुठं जाईल? दे त्याला. कारण कर्ज म्हणले देऊ तर लागलच ना आपल्याला. मग दाखवा इथं कोणाचं कर्ज आहे? हा दिनोनाचे कर्ज लिहा. दिनूचे कर्ज किती रुपये? 13,640. गुड. आता राहिलेली तर व्यवसाय चालवणार आहेत ना सुखासुखी. हा मग बघा बरं आता त्यांचं पहिलं रेणू म्हणतोय रेणूचं बघा बरं. 33,280. इकडं पण 33,280. वरी किती येईल बरं? अच्छा नाव आताच घ्यायचंय का? नाही. हा आता नंतर अनुची बघा बरं. 43,280. 43,280. इकडं पण 43,280 आणि वरी पण 43,280. आता या दोघांच्या पण याला नाव काय द्यायचं? शिपू नेली. बरोबर आहे ना. शिपू ने म्हणायचं नाही. ने म्हणल्यास ती लय उघडीट भाषा झाली बरं का. नेली शब्द वापरा. मी दोघांचे कुणाच तर वयांवर चेक करताना बघितलं शिपू ने तेवढंच लिहिले होते.
ने म्हणायचं नाही. तुम्हाला ने म्हणल्यावर कसं वाटतं? नेली म्हणा, शुद्ध बोला जरा. हा. झालं. मग आता भांडवलच्या नावेला आहे, मग ती व्यवसायात राहणार आहे, तर मग शिल्लक पुढे नेलीचा दुसरा इफेक्ट कंपल्सरी कुठे येते? काय म्हणता? भांडे. कोण कोण आहे इथं? अनु रेणू. किती किती बर? 43,280, 33,280. बघा बरं, आता दोन्ही स्टाईल इक्वल आलं तर आपलं गणित आलं, नाही तर गणित चुकलं. सोपं